हे बघा, आपण एक्सरसाइज 1.4 चा M1 चा क्वेश्चन नंबर 3 स्टार्ट करतोय. विदाउट युजिंग ट्रूथ टेबल प्रूव्ह दॅट. आता हे स्टेटमेंट्स आपल्याला प्रूव्ह करायचे. तर याच्यामध्ये आपण सर्वात पहिले काय करू, या ठिकाणी हे जे इम्पॉर्टंट लॉज आहेत ते समजून घेऊ. तर बघा, सर्वात पहिले येतो कम्युटेटिव्ह लॉ. तर काय आहे, पी अँड क्यू इक्विव्हॅलेंट टू क्यू अँड पी, पी और क्यू इक्विव्हॅलेंट टू क्यू और पी. म्हणजे दोन स्टेटमेंटचं कंजंक्शन किंवा डिस्जंक्शन कोणत्याही ऑर्डरने घेतलं तरी सेम येतं. असोसिएटिव्ह लॉ, पी और क्यू और आर, म्हणजे तीन स्टेटमेंटमध्ये डिस्जंक्शन किंवा कंजंक्शन असेल तर दोनचा ग्रुप करायचा आणि त्याचं तिसऱ्या बरोबर काय घ्यायचं, त्या ठिकाणी डिस्जंक्शन किंवा कंजंक्शन. पी और क्यू और आर इज इक्विव्हॅलेंट टू पी और क्यू और आर, आणि पी अँड क्यू अँड आर इज इक्विव्हॅलेंट पी अँड क्यू अँड आर आणि पी अँड क्यू अँड आर. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ, याच्यामध्ये मिक्सअप साईन असतात अँड आणि ऑर. अँड बाहेर ऑर मध्ये, ऑर बाहेर अँड मध्ये. पी अँड क्यू और आर इज लॉजिकली इक्विव्हॅलेंट टू पी अँड क्यू और पी अँड आर, आणि पी और क्यू अँड आर इज लॉजिकली इक्विव्हॅलेंट टू पी और क्यू अँड पी और आर. तर हे फॉर्म्युलेज रिव्हर्स ऑर्डरमध्ये सुद्धा यूज होत असतात. कॉम्प्लिमेंट लॉ, पी और निगेशन पी येतो टी, पी अँड निगेशन पी येतो एफ. आणि आयडेंटिटी लॉ, पी और टी येतो टी, पी और एफ येतो एफ, पी सॉरी पी अँड टी येतो पी, पी अँड एफ येतो एफ. आणि फायनली इक्विव्हॅलेंट लॉ, पी बाय कंडिशनल क्यू इज लॉजिकली इक्विव्हॅलेंट टू पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू इम्प्लाइज पी. आणि पी इम्प्लाइज क्यूचं तर आपण बघितलं तर काय येतं, पी और निगेशन. आता याच्यामध्ये आपण या ठिकाणी आपला क्वेश्चन नंबर 3चं फर्स्ट एक्झाम्पल घेऊया. तर बघा, P by conditional Q is logically equivalent to P and Q or negation P and negation. तर या ठिकाणी मी LHS घेतला P by conditional Q. याच्यासाठी इक्विव्हॅलेंट लॉ काय, P implies Q and Q implies P. तर सर्वात पहिले घेतो P implies Q and Q implies P. याला रिझन काय द्यायचं, बाय इक्विव्हॅलेंट लॉ. रिझन देत जा, इट्स गुड. याच्यानंतर P implies Q साठी काय आहे, P और निगेशन Q. तर इथे घेणार P और निगेशन Q अँड Q implies P साठी काय येणार, Q और निगेशन P. याच्यासाठी सुद्धा काय रिझन द्यायचं, बाय इक्विव्हॅलेंट लॉ. काय रिझन दिलं, बाय इक्विव्हॅलेंट लॉ. याच्यानंतर बघा, P चं आपण या ठिकाणी येणार डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज करू. कोणता वाला, हा वाला, पी अँड क्यू और आर. म्हणजे पी अँड क्यू और पी अँड आर. त्याप्रमाणे पी अँड क्यू और निगेशन पी, पी अँड क्यू और निगेशन पी और या ठिकाणी येणार निगेशन क्यू अँड क्यू और निगेशन. रिझन काय द्यायचं, बाय डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. काय रिझन दिलं, बाय डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. कसा यूज केला समजलं सर्वांना. हे बघा, पी अँड क्यू और निगेशन पी और निगेशन क्यू अँड क्यू और निगेशन पी. आता इथे पुन्हा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज करायचा. पी अँड क्यू और पी अँड निगेशन पी और निगेशन Q एंड Q और निगेशन Q एंड निगेशन P. याला रिझन काय द्यायचं, पुन्हा बाय डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. बाय डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. आता P एंड या ठिकाणी येणार P एंड Q और P एंड निगेशन P साठी काय आपल्याकडे, F. और निगेशन Q एंड Q साठी काय आपल्याकडे, याचप्रमाणे काय येणार, F. और निगेशन Q एंड निगेशन P. याला रिझन काय द्यायचं, बाय कॉम्प्लिमेंट लॉ. बाय कॉम्प्लिमेंट लॉ. आता याच्यासाठी कोणता लॉ यूज करायचा, आयडेंटिटी लॉ.
तर पी अँड क्यू और एफ म्हणजेच पी अँड एफ काय येतो, सॉरी पी और एफ काय येतो पी, तर इथे फक्त काय येणार पी और क्यू, और एफ और निगेशन क्यू अँड निगेशन पी, इथे काय येणार निगेशन क्यू अँड निगेशन पी, पी अँड क्यू येणार आणि इथे निगेशन क्यू निगेशन पी. याला रिझन काय द्यायचं बाय आयडेंटिटी लॉ. काय रिझन दिलं बाय आयडेंटिटी लॉ. आणि फायनली पी अँड क्यू और याच्यासाठी काय घ्यायचं निगेशन पी अँड निगेशन क्यू, याला रिझन द्यायचं बाय कम्युटेटिव्ह लॉ. काय रिझन दिलं बाय कम्युटेटिव्ह लॉ. आणि मग अशा पद्धतीने आपल्याला काय मिळतो LHS इज इक्वल टू RHS. हे स्टेटमेंट या ठिकाणी प्रूव्ह होतं. बघा पहिले कंडिशनल लॉ यूज इक्विव्हॅलेंट लॉ यूज केला, मग पुन्हा इक्विव्हॅलेंट लॉ यूज केला, मग डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज केला, पी अँड क्यू और निगेशन पी और निगेशन क्यू अँड क्यू और निगेशन डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. मग पुन्हा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज केला पी अँड क्यू और पी अँड निगेशन पी, निगेशन क्यू अँड क्यू और निगेशन क्यू अँड निगेशन पी. याच्यासाठी काय यूज केला कॉम्प्लिमेंट लॉ एफ येतो. याच्यासाठी पण काय यूज केलं कॉम्प्लिमेंट लॉ एफ येतो. याच्यासाठी यूज केला आयडेंटिटी लॉ पी अँड क्यू येतो. याच्यासाठी येतो निगेशन क्यू अँड निगेशन पी आयडेंटिटी लॉ. आणि फायनली एक यांचं पोझिशन इंटरचेंज केली म्हणजे काय येतो बाय कम्युटेटिव्ह लॉ. आणि हीच आपली काय आहे RHS साईड. आलं लक्षात. बघा क्वेश्चन थर्डचं सेकंड एक्झाम्पल आहे पी और क्यू अँड पी और निगेशन क्यू इज लॉजिकली इक्विव्हॅलेंट टू पी. याची LHS साईड घेतली पी और क्यू अँड पी और निगेशन क्यू. तर बघा हे कोणाशी मॅच करते डिस्ट्रीब्युटिव्ह लॉशी. कोणता सेकंड पी और क्यू अँड पी और आर. याच्याबद्दल काय येणार पी और क्यू अँड आर. तर या ठिकाणी पी और हे काय कॉमन आहे ते आउटसाइडला घेऊ. ब्रॅकेटमध्ये काय येणार क्यू अँड निगेशन क्यू. याला रिझन काय द्यायचं बाय डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. बाय डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. त्याच्यानंतर पी और क्यू अँड निगेशन क्यू म्हणजेच काय येतो कॉम्प्लिमेंट लॉ. पी अँड निगेशन पी साठी एफ येतो, मग याच्यासाठी काय येणार एफ. याला रिझन काय द्यायचं बाय कॉम्प्लिमेंट लॉ. आणि फायनली पी और एफ. पी और एफ साठी काय येतो आपल्याकडे आयडेंटिटी लॉ ने पी, म्हणजे LHS काय मिळणार आपला पी मिळणार. याला रिझन काय द्यायचं बाय आयडेंटिटी लॉ. काय रिझन दिलं बाय आयडेंटिटी लॉ. म्हणजे फायनली आपण म्हणू शकतो देअरफॉर LHS इज लॉजिकली इक्विव्हॅलेंट टू RHS. अशा पद्धतीने आन्सर कंप्लीट होतो. पी और कॉमन घेतला, क्यू अँड निगेशन क्यू एका ब्रॅकेटमध्ये, क्यू अँड निगेशन क्यू साठी एफ घेतला बाय कॉम्प्लिमेंट लॉ, पी और एफ साठी पी घेतला बाय आयडेंटिटी लॉ. अशा पद्धतीने आन्सर कंप्लीट होतो. क्वेश्चन नंबर थर्ड एक्झाम्पल आहे पी अँड क्यू और निगेशन पी अँड क्यू और पी अँड निगेशन क्यू इज लॉजिकली इक्विव्हॅलेंट टू पी और क्यू. त्याची LHS साईड घेतली. तर या तिघांमध्ये बघा पी अँड आणि पी अँड आणि या तिघांमध्ये कोणतं साइन आहे ऑर ऑरचं, म्हणजे आपला कोणता लॉ यूज करायचा असोसिएटिव्ह लॉ पी और क्यू और आरचा. तर सर्वात पहिले ग्रुपिंग करून घ्यायचं. आता ग्रुपिंग कोणाचं करायचं हे इम्पॉर्टंट आहे. या ठिकाणी या दोघांचंही करू शकतो फर्स्ट आणि याचंही करू शकतो. समजा पहिलं आणि दुसऱ्याचं ग्रुपिंग केलं आपण पी अँड क्यू और निगेशन पी अँड क्यू और पी अँड निगेशन. याला रिझन काय द्यायचं बाय असोसिएटिव्ह लॉ. कोणता लॉ आहे असोसिएटिव्ह लॉ. कारण की तिघांपैकी पहिल्या आणि दुसऱ्याचं ग्रुपिंग केलं आणि थर्ड त्या ठिकाणी घेतलं. त्याच्यानंतर इथे कॉमन काय आहे अँड क्यू, म्हणजे इथे काय येणार पी और निगेशन पी अँड क्यू हे ॲज इट इज द्यायचं और पी अँड निगेशन क्यू. याला रिझन काय द्यायचं या ठिकाणी बाय डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. काय रिझन दिलं बाय डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. कॉमन टर्म घेतो म्हणजेच काय असतो तो डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ असतो, फक्त तो रिव्हर्स ऑर्डर मध्ये आपण यूज करतो. पी और निगेशन पी साठी काय येणार या ठिकाणी टी अँड क्यू और पी अँड निगेशन क्यू. याला रिझन काय द्यायचं बाय कॉम्प्लिमेंट लॉ.
काय रिझन दिलं बाय कॉम्प्लिमेंट लॉ. सर्व लॉज लर्न केले की इझिली आपण एक्झाम्पल करू. टी एंड क्यू साठी काय येणार क्यू और पी एंड निगेशन. या ठिकाणी काय येणार बाय आयडेंटिटी लॉ. बाय आयडेंटिटी लॉ. आता इथे ऑर एंड इथे अँड म्हणजे कोणता रूल यूज करायचा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉचा सेकंड रूल. या ठिकाणी येणार क्यू और पी अँड क्यू और निगेशन क्यू. याला रिझन काय द्यायचं बाय डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. बाय डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. याच्यानंतर क्यू और पी अँड क्यू और निगेशन क्यू काय येतो टी येतो. याला रिझन द्यायचं बाय कॉम्प्लिमेंट लॉ. क्यू और पी अँड टी आयडेंटिटी लॉ ने काय येतो फक्त बघा पी अँड टी काय येतो पी. मग क्यू और पी अँड टी काय येणार क्यू और पी. याला रिझन काय द्यायचं बाय आयडेंटिटी लॉ. क्यू और पी साठी काय घेऊ शकतो आपण पी और पी. याला रिझन काय द्यायचं बाय कम्युटेटिव्ह लॉ. काय रिझन दिलं बाय कम्युटेटिव्ह लॉ. आणि हेच आपली काय होती RHS साइड. सो फायनली वी कॅन से दॅट LHS इज लॉजिकली इक्विव्हॅलेंट टू व्हॉट RHS. अशा पद्धतीने आन्सर कंप्लीट होतो. क्वेश्चन नंबर 3 चं फोर्थ लास्ट एक्झाम्पल आहे एक्सरसाइज 1.4 चं. negation P or negation Q implies P and negation Q is logically equivalent to P or negation Q and negation P or Q. याची LHS घेतली. आता ब्रॅकेटच्या पुढे निगेशनचं साइन या दोन टर्म्स आहेत आणि यांच्यामध्ये काय इम्प्लाइज म्हणजे आपल्याला काय यूज करावं लागणार आहे निगेशन ऑफ इम्प्लिकेशन. तर त्याचा रूल काय आपल्याकडे negation of P implies Q is logically equivalent to P and negation. तर या ठिकाणी हे as it is घेतलं P or negation Q and याचं निगेशन घ्यायचं निगेशन P and negation. याला रिझन काय द्यायचं निगेशन ऑफ इम्प्लिकेशन. अर्लियर आपण ते घेतलेलंच. याच्यानंतर P or negation Q अँड इथे काय आहे दोघांमध्ये कंजंक्शन. निगेशन ऑफ कंजंक्शन काय येतं निगेशन P अँड Q इज लॉजिकली इक्विव्हॅलेंट टू निगेशन P और निगेशन. तर या ठिकाणी येणार निगेशन P और निगेशन ऑफ निगेशन. त्याला रिझन काय द्यायचं निगेशन ऑफ कंजंक्शन. त्याच्यानंतर P और निगेशन Q अँड निगेशन P और निगेशन ऑफ निगेशन काय येतो Q. याला रिझन काय द्यायचं निगेशन ऑफ निगेशन. निगेशन ऑफ निगेशन. अशा पद्धतीने आपल्याला काय मिळते सो LHS इज लॉजिकली इक्विव्हॅलेंट टू RHS. आपल्याला ही RHS या ठिकाणी मिळाली. अशा पद्धतीने आन्सर कंप्लीट.